नमस्कार, मी मानसी देशपांडे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करायला बंदी घालणं योग्य नाही, अशा शब्दात अभिनेता सलमान खाननं पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन केलं। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत 38 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर संपूर्ण देशामध्ये अभिमानाचं वातावरण आहे। उरी हल्ल्याचा योग्य बदला घेतल्याची भावनाही व्यक्त होते। एलओसी पार चुकून गेलेला राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी नवी दिल्लीमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत। चंदू चव्हाण हा महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुढे सरसावलेत। मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंग तसंच हंसराज अहिर यांचीही भेट घेतली। चंदू चव्हाण याच्या सुटकेसंदर्भात यावेळी चर्चा झाली। भारतीय जवान चुकून एलओसी पार गेलाय। सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि भारत सरकार त्याला सोडवण्याचे प्रयत्न करत आहे। 36 राष्ट्रीय रायफल या तुकडीतला चंदू चव्हाण हा जवान चुकून एलओसी पार गेला। दरम्यान तो सर्जिकल ऑपरेशन मधला तुकडीत नव्हता, असं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आलंय। भारताच्या सर्जिकल स्ट्राईक नंतरही पाकिस्ताननं बॉर्डरवर शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन केलंय। जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। रात्री 12 ते 2 च्या सुमारास हा गोळीबार झाला। या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानवरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरून काश्मीर आणि पंजाबची सीमेवरची गावं रिकामी करण्यात येत आहेत। पंजाबच्या सीमेवरची कटारी गावातूनही लोक आपली घरं कुलूप बंद करून कॅम्पमध्ये राहायला जात आहेत। पंजाबमधल्या या लोकांची पठाणकोटमधल्या कॅम्पमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या परिसरातल्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत। पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर जाऊन धक्का देण्याचं काम ज्या हिंदुस्थानी लष्करानं केलं, त्याला मानवंदना देण्याचं काम देशानं आता करायचं आहे। या धडक कारवाईसाठी लष्कराला पूर्ण मोकळीक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आम्ही अभिनंदन करीत आहोत। लष्कराला स्वातंत्र्य दिलं तर ते पाकड्यांना त्यांच्याच भूमीमध्ये खडे चारतील आणि लाहोर, कराची, इस्लामाबादवर तिरंगा फडकावतील, असं सामना संपादकीयाच्या माध्यमातून बोललं आहे। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। मी आणि माझा पक्ष पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जो निर्णय घ्यायला हवा होता तो त्यांनी घेतलेला आहे, असंही राहुल गांधी म्हणाले। भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईक नंतर सर्व स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। जन्मानं पाकिस्तानी असलेला आणि नुकताच भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक अदनान सामीनही भारत सरकारचं गुणगान गायलंय। दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय आणि लष्कराच्या शूर जवानांचं खूप खूप अभिनंदन, असं ट्विट त्यानं केलंय। उरी हल्ल्यात जखमी झालेला आणखी एक जवान शहीद झालाय। हल्ल्यामध्ये जखमी झाल्यानंतर R&R हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला। त्यामुळे आता उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा आकडा 19 वर गेलाय। भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधला दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईनं भारतीय जनता या सैनिकांचं तोंड भरून कौतुक करतेय। या अभिमानास्पद कारवाईमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या राजेंद्र निंभोरकर या सुपुत्रानं महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे। राजेंद्र निंभोरकर हे पंजाब रेजिमेंट बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत। ही कारवाई फत्ते करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती आहे। पाकिस्तानला आणखी एक जोरदार झटका बसलाय। इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय श्रीलंकेनं घेतला। त्यामुळे आता सार्क परिषदेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। भारताची
सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानच्या खूपच जिव्हारी लागली आहे। त्यामुळेच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदनं पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे। भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मृत्यू झालेल्या आमच्या शूर सैनिकांना आम्ही गुरुवारी आदरांजली वाहिली असं ट्विट हाफिजनं केलंय। पाकिस्तानच्या कलाकारांवर आणि तंत्रज्ञांवर बहिष्कार टाकण्याचा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचा निर्णय माझ्या मते देशासाठी लाजिरवाणा आहे, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केली। एका फेसबुक पोस्टद्वारे काटजू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सुरतमध्ये गायक कीर्तिदान गढवी यांच्या संगीतविषयक कार्यक्रमामध्ये 2 कोटी रुपयांची उधळण करण्यात आली। शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सुरतचे व्यापारी महेश सवाणी यांनी वतन के रखवाले हा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र या कार्यक्रमामध्ये चक्क पैशांची उधळण करण्यात आली आहे। कार्यक्रमाचा हेतू चांगला असला तरी अशा पद्धतीने पैसे उधळल्यानं या कार्यक्रमावर टीकाही होतीये। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केज पंचायत समिती सदस्य रामकृष्ण घोलेंच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय। मी महंत नामदेव शास्त्री यांच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्यावेळी तिथे जमलेल्या जमावानं मला बेदम मारहाण केली असा आरोप रामकृष्ण घोले यांनी केलाय। उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली आहे। 13 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीमध्ये सरकारनं आपली भूमिका मांडावी असं न्यायालयानं स्पष्ट केलं। सरकारनं आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा यांच्यासारख्या मागण्यांसाठी राज्यभरात मूक मोर्चाचं आयोजन केलंय। सध्या मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे। दिवाळीनंतर मराठा मूक मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। मुंबईतल्या मोर्चा संदर्भात दादरमधल्या शिवाजी मंदिरामध्ये राज्यभरातल्या कार्यकर्त्यांची समन्वयाची बैठक पार पडली। यावेळी गोंदिया आणि भंडारा जिल्हा वगळता जवळपास 1500 संयोजक आणि समन्वयक हजर होते। मुंबईतला मोर्चा हा जगातला सर्वात मोठा मोर्चा व्हावा आणि योग्य नियोजनाची गरज लक्षात घेता मोर्चाच्या तारखेसंदर्भात कोणतीही घाई होऊ नये अशी मध्यस्थी महिला कार्यकर्त्यांनी केली। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं मत खासदार राजू शेट्टी यांनी मांडलंय। मराठा समाज हा प्रामुख्याने शेती करणारा आहे। शेतीमालाला योग्य भाव नसल्यानं त्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही, त्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याची गरज असल्याचं मत शेट्टींनी कोल्हापूरमध्ये व्यक्त केलंय। कधी 12 तास तर कधी सतत 24 तास काम करणाऱ्या पोलिसांना आता थोडा दिलासा मिळणार आहे। जे मार्ग पोलिसांनी 7 तास ड्युटीचा उपक्रम सुरू केलाय। उद्यापासून 4 वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम केलं जाणार आहे। पोलीस ठाण्यातील 140 कर्मचाऱ्यांचं 4 गटात विभाजन करून प्रत्येक गटामध्ये 40 पोलीस शिपायांचा समावेश असेल। हे पोलीस सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 8च्या शिफ्टमध्ये काम करतील। सूर्यनमस्कार विरोधातल्या याचिकेला तात्पुरती स्थगिती द्यायला उच्च न्यायालयानं नकार दिला। या संदर्भामध्ये याचिकाकर्त्यांना राज्य सरकारकडे दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत। 2 आठवड्यांमध्ये राज्य सरकारला निर्देश देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याच्या निर्णयाविरोधात मसूद अन्सारींनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्ताधारी सेना भाजप पुन्हा एकदा एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले आहेत। महापालिका क्षेत्रातल्या 420 कोटी रुपयांच्या प्रस्तावित रस्त्यांना राज्य सरकारनं स्थगिती दिल्यानंतर सेना भाजपमध्ये जुंपली आहे। रस्त्याच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे शिवसेनेचे सदस्य सभागृहामध्ये चांगलेच आक्रमक झाले। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, त्याबाबत चर्चा सुरू आहे। समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सवलत देण्याची योजना देखील तयार केली जाते। त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतःच करतील असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय। मुंबईमध्ये दिवसेंदिवस डेंग्यूची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच आता सायन आणि केएम रुग्णालयातल्या 17 डॉक्टरांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालंय।
जे रुग्णालयाच्या नियोजित सुपर स्पेशालिटी इमारतीसाठी 650 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणं, तसंच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामध्ये महासंचालकांसह 8 उपसंचालक आणि 1 नेत्र संचालकांचं पद निर्माण करण्यात येणार आहे, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलंय. ऐरोलीमधल्या खाडी किनारी डासांचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांवर डास हल्ला चढवत असल्याचं चित्र रोजच पाहायला मिळतंय. या भागामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळल्यानं सकाळी शारीरिक तंदुरुस्ती कमावण्यासाठी जाणाऱ्यांवर रोगांची आफत ओढवली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील लोकलचा वाढता ताण कमी करण्यासाठी रेल्वेनं परळ टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला असून पावसाळा संपताच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नव्या लोकलची खरेदी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विस्तार वाढवणं, रेल्वे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेचा मेकओव्हर करण्यात येणार आहे. यासाठी MUTP 2 अंतर्गत 20,000 कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या नियोजनविषयीची माहिती महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी दिली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये बसवण्यात आलेले सरकते जिने ऐन गर्दीच्या वेळेतच बंद ठेवण्यात येत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या सुविधेची गरज असलेल्या प्रवाशांना जुन्या जिन्यांप्रमाणे सरकत्या जिन्यांवरूनही चढ उतार करावा लागतोय. या जिन्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचं काम खासगी संस्थांना देण्यात आलं असल्यानं रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या या हाल अपेष्टांची माहितीच नसल्याचंही स्पष्ट होत आहे. मध्य तसेच पश्चिम रेल्वेनं 1 ऑक्टोबरपासून आपल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात विविध बदल केले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशाच्या शेवटच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या उदय, अंत्योदय, हमसफर, तेजस अशा विविध नव्या गाड्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय. एसटी महामंडळाची ओळख असलेल्या रातराणीचं बसेसचं रूप बदलून त्या वातानुकूलित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आखण्यात आलेला आहे. खासगी बस वाहतूकदारांकडे वळलेल्या प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी गारेगार प्रवासाची सुविधा देण्यावर भर दिला जातोय. अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी PMP बसचा रंग बदलण्यात येणार आहे. पुण्यातल्या वाहतूक सक्षम करण्यासाठी PMPMLच्या वतीनं खरेदी करण्यात येणाऱ्या सुमारे 1500 बस नव्या रंगांमध्ये रंगणार आहेत. पुण्यातून दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या हाऊसफुल झाल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे निजामुद्दीन या नेहमीच्या गाडीबरोबरच सुट्टीच्या कालावधीमध्येही सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडीलाही अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारच्या नदी सुधार योजनेच्या अंतर्गत पुण्यात केल्या जाणाऱ्या कामांसाठी आणखी 21 कोटी रुपयांचं अनुदान महापालिकेला मिळालं आहे. सुमारे 900 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यासाठी महापालिकेनं 13 टेंडर तयार केले आहेत. उंची वाढवणं, मानसिक आजार, कर्करोग, संधिवात अशा विविध आजारांवर रामबाण उपाय वगैरेचा दावा करणाऱ्या आक्षेपार्ह जाहिरातींवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे. FDAनं राज्यभर आठवडाभर मोहीम राबवत तब्बल 1.5 कोटींची औषधही जप्त केली आहेत. हिरवी मिरची दर 20 रुपये किलो तर टोमॅटोचे दर 5 रुपये किलोवर आले आहेत. बाजारामध्ये महिन्यापूर्वी हिरव्या मिरचीचा भाव 100 पार तर टोमॅटोचा भाव 50हून अधिक होता. चांगला भाव आणि पावसामुळे वाढलेले उत्पादन यामुळे गेल्या काही दिवसातच या दोन्ही पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आलंय. त्यामुळे दोन्ही पिकांचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. साखर उत्पादनामध्ये देशात प्रथम हा किताब गेली अनेक वर्ष मिळवणाऱ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या तडाख्यानं यंदा दुसऱ्या क्रमांकावर जावं लागलं. यावर्षी महाराष्ट्राला मागे सारून उत्तर प्रदेशला हा मान मिळालाय. सरकारच्या शिक्षणातल्या बाजारीकरणाच्या धोरणाविरोधात येत्या 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय प्राध्यापकांनी गुरुवारी जाहीर केला. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून BSc IT अभ्यासक्रमच बंद करण्याचा निर्णय जाहीर केला। या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल असतानाही हा अभ्यासक्रम बंद केल्याने विद्यापीठावर जोरदार टीका होतीये। शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेल्यानं खरेदीची संपूर्ण प्रक्रिया अडकून पडली आहे। 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पुणे महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त विभागीय कार्यालय 1 ते 4 मध्ये 366 भटक्या आणि मोकॅट कुत्र्यांना अँटी रेबीजची लस देण्यात आली। बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये व्याघ्र दर्शनाकरिता येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरवण्याबरोबरच लहान मुलांसाठी नवीन खेळाची साधनं उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे। त्याकरिता वन खात्यातर्फे 20 कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर कायमस्वरूपी उजळण्यासाठी राज्य सरकारकडून 1 कोटी आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने 1 कोटी अशी 2 कोटींची तरतूद केली आहे। 4 दिवसांमध्ये याबाबतचं टेंडर निघणार आहे। महाराष्ट्रामधल्या शक्तिपीठांपैकी एक असणारं वणीचं सप्तशृंगी अतिशय प्रसिद्ध आहे। नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनाला लाखो भाविक येतात। या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर समिती आणि प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। 2 तारखेपासून खासगी वाहनांना गडावर जायला बंदी केली गेली आहे। नवरात्रीला अवघा 1 दिवस उरला असताना खरेदीला उधाण आलं असून शहरातील बाजारपेठा नवरंगांनी सजल्या आहेत। नवरात्रीमध्ये चालणाऱ्या दांडिया, रास, गरबा नृत्य यासाठी जिकडे तिकडे दागिन्यांचा लखलखाट पाहायला मिळतोय। येत्या शनिवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरच्या कालिका मंदिरामध्ये यात्रोत्सवाला प्रारंभ होतोय। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक 1 ते 11 ऑक्टोबर दरम्यान अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। स्वच्छतेसाठी निधीची तरतूद करून देश स्वच्छ होणार नाही। देशातील जनतेने स्वच्छतेचा निर्धार केला तरच हे शक्य होऊ शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलंय। जसं सत्याग्रहींनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केलं होतं तसं आता अस्वच्छतेपासून मुक्त करण्यासाठी देशाला स्वच्छाग्रहींची गरज आहे असंही मोदी म्हणाले। बिहारचा कुख्यात गुंड आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलाय। त्यामुळे शहाबुद्दीनला आता पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। 7 सप्टेंबरला उच्च न्यायालयाने शहाबुद्दीनला ऍसिड हल्ला प्रकरणी जामीन मंजूर केला होता। ब्लॅकबेरीने त्यांच्या स्मार्टफोनची निर्मिती बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे। या स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये घट होत असल्याने कंपनीचं नुकसान थांबवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचं कंपनीकडून स्पष्ट केलं आहे। ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळी सणांमुळे बँका 11 दिवस बंद राहणार आहेत। या महिन्यामध्ये 5 रविवार आल्यानं बँका बंद राहण्याचे दिवस वाढले आहेत। ऐन सणासुदीच्या काळामध्ये बँका बंद असल्यानं आर्थिक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता होऊ शकते। दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर घर, गाडी खरेदी करणाऱ्यांना पैशांची यापूर्वीच तरतूद करावी लागणार आहे। आपलं अघोषित उत्पन्न घोषित करून आयकराच्या नोंदीखाली येण्यासाठी आता पॅन कार्डची गरज भासणार नाही। कारण पॅन शिवाय कोणी उत्पन्न जाहीर करणार असेल तर असं उत्पन्न जमा करून घ्यावं असे आदेश केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेत। अघोषित उत्पन्न जाहीर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आणि यासह महाफासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।